मित्रांनो, सध्या जर आपण मत्स्य व्यवसाय पाहिला तर हा लुप्त होत चाललाय आणि यामध्ये जर पाहिलं तर सक्सेसफुल चान्सेस खूप कमी आहेत. तर यामध्ये तुम्ही अनेक साऱ्या गोष्टींमध्ये करू शकता. काही जण तलावात करत असतात, त्याचबरोबर केज कल्चर करत असतात, त्याचबरोबर बायोफ्लॉक मध्ये करत असतात. तर सध्या रेशो पाहिला तर आपल्याला मित्रांनो यामध्ये अनसक्सेस चान्सेस बरोबर मर जास्त प्रमाणात पाहायला मिळते. हा फॉल्ट आहे. तर यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो, त्याचबरोबर आपण जर केज कल्चर केलं तर कसं असावं आपलं, याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आज आपल्या सोबत सर आहेत. सरांचं पहिल्यांदा आपण नाव जाणून घेऊया. नमस्कार. प्रथमतः मी पद्मदुर्ग केज कल्चर तर्फे आपल्या आपल्या दोघांचं स्वागत करतो. माझं नाव हिम्मत मुकुंदराव देशमुख, राहणार माझगाव, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आज या ठिकाणी तुम्ही आला. ह्या केज कल्चरची स्थापना म्हणजे निर्मिती साधारणतः 1 ते 2 वर्षापूर्वी झालेली आहे आणि जे ऍक्च्युली जे चालू झालं ते 8 ते 10 महिने झाले चालू झाले प्रोडक्शन सध्या. तर हे जे तुम्ही स्ट्रक्चर उभा करून घेतलेलं आहे, तर आता इथं जर आपण बेसिक स्ट्रक्चर पाहायचं म्हणलं तर किती आपल्याकडे केज पाहायला मिळते? आता सध्या आमच्याकडे 18 केजेस आहेत, म्हणजे पिंजरे 18 पिंजरे केलेले. तर आता म्हणजे आपण सध्या जर पाहिलं तर ह्या व्यवसायामध्ये बऱ्यापैकी चालू केलेला आहे आणि बऱ्याच जणांनी 1 वर्षामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये बंद करून टाकलेलं आहे, कारण सक्सेस चान्सेस खूप कमी आहे. तर तुम्ही काय सांगू शकता की बाबा स्ट्रक्चर आपलं कसं असावं, त्याचबरोबर कसं नियोजन वगैरे कसं केलं पाहिजे स्टार्टिंग पासून? काय आहे की ज्यावेळेस प्रथम माणूस हा युट्यूबवर व्हिडिओ बघतो किंवा जिथं बरोबर. व्हिजिट देतो, या व्यवसायाला व्हिजिट देतो, त्याला एक आकर्षण जाणवतं की हा व्यवसाय बलाढ्य प्रचंड पैसा देणारा आणि असं वेगळं फील होतं आणि माणूस मोहात अडकून जातो. बरोबर आहे. आम्ही बी व्हिडिओ बघितलं, त्या चालू व्हिडिओ केलं, बघून हा. आम्ही व्यवसाय चालू केले आणि ह्या व्यवसायात जे महत्वाचा घटक आहे तो बारकावा. मासाचं संगोपन, पालन, संरक्षण या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टीत सक्सेस झाला तरच तुम्ही ह्याच्यात सक्सेस होणार. तर आता जे तुम्ही हे स्ट्रक्चर हे केलेलं आहे, तर हे तुम्ही डॅम मध्ये केलेलं आहे. हो. तर हा कोणता डॅम आहे? हा उत्तरमान डॅम आहे. आणि साधारणतः ह्याची क्षमता 1 TMC आहे. अच्छा. हा, आणि 1 TMC जरी क्षमता असली तरी पूर्ण हा भरला जात नाही निर्मिती झाल्यापासून. मग तरी सुद्धा हा व्यवस्थित आहे. तर एखाद्या समजा शेतकऱ्याला हे करायचं आहे केज कल्चर, बरोबर का, तर त्यानं सुरुवात करताना बघून त्यांच्याजवळ डॅम आहे, त्याचबरोबर तलावामध्ये देखील आपण हे करू शकतो, बरोबर आहे. परंतु जर हे आपलं स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे तर आपण म्हणजे कसं तयार करू शकतो किंवा व्यवस्थित उपाययोजना की आपलं सक्सेस झालं पाहिजे सर्वात महत्त्वाचं? त्याला काय स्ट्रक्चर काय लगेच मिळून जाते. पैसा तुमच्याकडे असला की ह्या गोष्टी सगळं लगेच मिळून जातात. महत्वाचं आहे ह्याच्यातले बारकावे, ह्याच्यातला अभ्यास. बरोबर. तुम्ही जर ह्या गोष्टीतलं सखोल ज्ञान घेतलं तरच तुम्ही त्याच्या पुढचा पाऊल टाकू शकता, अन्यथा ह्याच्यात तुम्हाला प्रॉफिट असा शक्यतो सहजासहजी मिळणार नाही. आणि असं आपल्याला डॅम मध्ये वगैरे करायचं असेल, कारण ही गव्हर्नमेंटचा एरिया आपल्याला पाहायला मिळतो, कारण यावरती म्हणजे परमिशन आपण काढू शकतो किंवा रेंट काय द्यावं लागेल, म्हणजे काय द्यावं लागतं वगैरे. हे महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळातर्फे आम्ही मान्यता घेतली आहे. त्याला काही सबसिडी वगैरे नाही, विना अनुदानितच आम्ही चालू केलेलं आहे. अच्छा. आम्ही 4-5 जण पार्टनर एकत्र येऊन चालू केलेला हा व्यवसाय आहे आणि साधारण 8 ते 10 महिने झाले. 1 लॉट आमचा गेलेला आहे यातला. या व्यवसायामध्ये होलसेल पेक्षा रिटेल मध्ये मार्जिन जास्त आहे. होलसेल मध्ये हा मासा तुम्हाला नदीत कुठेही मिळून जातो त्याची, आणि ह्या माशाचं असं आहे की प्रजनन क्षमता जास्त आहे. अच्छा. आणि त्यामुळं हा मासा कुठेही सहज उपलब्ध होतो. आपल्या केजमध्ये त्याचं संगोपन करत असताना खाद्य याचा खर्च जास्त येतो. त्यामुळे काय आहे की ह्याचा खर्च वाढल्यामुळे आपल्याला बाजारभावात म्हणजे जसं तुमचे फिरते विक्रेते येतात नदीतले मासे घेऊन, तसे विकता येत नाहीत. ते 100 काय असेल ते त्यांच्या कमी रेट देतात. बरोबर. आपल्याला साधारणतः एक मासा तयार करायला व्यवस्थित केला तर 60 ते 70 रुपये खर्च पर केजी येतो एका माशाला. मग तुम्ही मार्केटच्या रेटवर गेला तर व्यापारी तुम्हाला तेवढे पैसे देत नाही, बरोबर. कारण मासा तुमचा बडा अर्धा किलोच्या पुढे झाला की खाद्य रोज खात असतो. व्यापाऱ्याला माहित असतं की आता ही नडलेला आहे, बरोबर, त्यामुळं चिव काय दर पाडतो, इतर व्यापाऱ्यांना सांगतो. त्यामुळे तुमचा रिटेलचा व्यवसाय असेल जिथं तुम्हाला तुमच्या माशांना खालचं ग्राहक येत असतील लोकलचे, तिथं तुम्ही देऊ शकता. तीच महत्वाचं, म्हणजे आपण लोकल मार्केटला विकणं अतिशय गरजेचं आहे. व्यापाऱ्यांना देण्यापेक्षा व्यापाऱ्यांना फायद्याचं होऊ शकते. तर आपण ह्या केज मध्ये कोणकोणत्या व्हरायटीचे म्हणजे माशाचं संगोपन करू शकतो, आणि त्यात मध्ये महत्वाचं काय तर एक अशी व्हरायटी असू शकते की त्यातून आपल्याला फायदा जास्त मिळेल?
त्यात आपण 4 ते 5 प्रकारचे मासे संगोपन करू शकतो. सुरुवातीला आम्ही रेड आणि ब्लॅक, फंगस आणि आता एक म्हणतात आमुर कार्प म्हणून एक प्रजाती आल्या. अच्छा. त्या प्रजाती ह्याच्यात संगोपन करू शकतो. पण आम्ही काही ते अजून केले नाही. रूपचंद सोडला होता मध्यंतरी, परंतु त्या रूपचंद काय करतोय, जाळं फाडतोय साईडला. साधारणतः 200 ग्रॅमचं झाल्यानंतर तो जाळं कट करतोय. त्याला 3 दात असल्यामुळे ते काय सक्सेस झालेलं नाही. पण सक्सेस म्हणजे हा रेड तिलापिया, ब्लॅक आणि तुमचा फंगस, त्या 3 व्हरायटी एक नंबर चालते. कटला वगैरे ह्याच्यात चालत नाही, कारण त्यांना स्पेस जास्त लागतो. तर आपण ह्याला एवढा खर्च करणार आहे, बरोबर का? कारण हे काय भरपूर कॉस्टली असणार आहे, कारण एवढे केज उभा करणं, पाण्यात करायचं आपल्याला भरपूर. परंतु समजा पाण्याचा फ्लो वाढला, पाणी जास्त वाढलं, डॅम मध्ये तुम्ही केलेला आहे पावसाळ्यामध्ये वगैरे, तर ह्यावरती उपाययोजना आपण काय करू शकतो, किंवा स्ट्रक्चर आपलं कसं असावं पाण्यापासून म्हणजे व्यवस्थित राहण्यासाठी? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. हा जो तेलाचा डबा दिसतोय, याच्यात आम्ही सिमेंटचा कोबा करून साधारणतः ह्याचं जे वजन आहे एक 40 ते 42 किलो आहे एका डब्याचं. तर असे डबे आम्ही प्रत्येक ह्या 4 कोपऱ्यावर 10 ते 11 डबे सोडलेले आहेत आणि त्याला मोठे रोप लावून ते खाली सोडलेले आहेत. साधारणतः एका कोपऱ्यावर 1 ते 1.5 टनाचं वजन आम्ही सोडले. असं या 4 कोपऱ्यावर 4 टनाचं वजन आहे, पाण्यामध्ये सोडून दिले. पाण्यामध्ये सोडून करून अँकरिंग, जसं आपण जहाज किंवा मोठ्या बोटी करतो, बरोबर आहे, तसं अँकरिंग केलेलं आहे. थोडक्यात नांगरच तो नांगरलेला आहे थोडक्यात, आणि त्याच्यावर मग हे सोल लावून सोडलेलं आहे. आणि ते सोलाचं जे नियोजन आहे, ती जसं पाणी वर चढेल तसं तसं आम्ही त्या गाठी सोडत जातो. त्यामुळं कितीही फ्लो आला, काही झालं, हे कुठं हलणार नाही, जागेवर राहू, जागेवर. आणि टाकाऊ पासून टिकाऊ केलेला आहे, खर्च करायला लागणार नाही, काय नाही. त्याचबरोबर अजून एक प्रश्न म्हणजे जाळी जर आपण पाहिलं, की खालची जाळी आपण पाहतो, तर जाळीचा आपल्याला काय विषय, म्हणजे कशी असावी, किंवा सुरुवातीला काय होतं, ज्यावेळेस लहान पिल्लं असतात ते जिरा असते. जिरा म्हणजे जसं आपण मसाल्यामध्ये जिरा असतं त्या साईजची ती पिल्ले येतात. मग ते एक नर्सरीच्या अगोदर हप्पा म्हणून एक जाळं येतं, साधारणतः एक 4 फूट आणि 6 फूट लांब असतं. 4 बाय 6चं जाळं असतं. त्यात ती सुरुवातीला पिल्लं सोडून ते खाद्य त्याच्यात टाकून एक 15 ते 20 दिवसाचं पिल्लू झाल्यानंतर, म्हणजे साधारणतः 1 mm म्हणजे असे साईजचं, मग ते पिल्लं ह्या नर्सरीमध्ये सोडलं जातं. ह्या नर्सरीमध्ये सोडलं जातं. नर्सरीमध्ये सोडल्यानंतर ते एक साधारणतः एक 4-5 महिन्याचे झाल्यानंतर आम्ही काय करतो, की शॉर्टिंग करतो. शॉर्टिंग म्हणजे त्याचं बायोमास काढलं जातं, की बाबा साधारणतः 1 किलो वजनामध्ये किती मासे बसतात. साधारणतः 100 मासे, 10 मासे बसले तर साधारणतः 100 ग्रॅमचा एक मासा. मग त्याच्या अनुसारून आम्ही ते बायोमास काढून त्यांना खाद्याचं व्यवस्थापन करतो. मग ते मासे शॉर्टिंग करून साधारणतः एका पिंजऱ्यामध्ये 2-2 हजार मासे आम्ही टाकतो एका केजमध्ये. ते ह्याच्यासाठी टाकतो की समजा एकत्र जास्त मासे असतील तर त्यांना रनिंग होत नाही. रनिंग नाही झालं तर त्यांचं भूक लागणार नाही, आणि भूक नाही लागली तर ते खाद्य कमी खाणार, त्यामुळे वेट कमी पाहिलं. मग ते कमी टाकले की जास्त रनिंग करतात, त्यांना फिरता बी जास्त येतं. एकाची कॅपॅसिटी 2000 मासे आपण एका केज मध्ये ठेवू शकतो. तर किती रुंदी, किती लांबी आपल्याला? साधारणतः 18 बाय 20 आहे. 12 बाय 18 आहे. 12 बाय 18 एक पिंजरा. आणि ही जाळी जर पाहिलं आपण तर तळापर्यंत अशीच जाळी आपल्याला पाहायला मिळते का? हो. नाही, ह्याच्या खाली हे जे आहे, हे तुमचं तरंगत खाद्य टाकल्यामुळे ह्याला खाद्य थटून राहावं, बाहेर जाऊ नये, बाहेरचा मासा खाऊ नये म्हणून ह्याच्यासाठी ह्याच्या खाली जी जाळी हे अशा टाईप मध्ये येणार बघा. हे अशी जाळी येणार, हे मोठ्या माशांसाठी. आणि नर्सरीची जाळी आहे जे वरती आहे ते तशीच असते, खाली सेमच खाली सेम एकसारखी. जिरा साईज असल्यामुळे बाहेर जायचे चान्सेस जास्त असतात. तर माशाचं वेट किती आपल्याला पाहायला मिळतं, आणि किती दिवसात मासा मेन म्हणजे तयार होतो या केज मध्ये? कसं आहे, तुम्ही जे सीड घेता किंवा माशाचे जे बीज घेता, त्या बीज मध्ये जी साईज असेल 3 प्रकारच्या साईज असतात. साधारणतः 1 mm चा, 1.5 mm चा जिरा, आपले जे मसाल्यामध्ये जिरा असते तशा टाईप मध्ये मासे येतात. मग तुम्ही कुठल्या साईजचं घेताय त्या बेसवरती तुमचं असतं. तुम्ही खाद्य व्यवस्थापनामध्ये बायोमास काढून किंवा खाद्य कसं टाकताय, किती वेळा टाकताय, त्यावर डिपेंड वर आहे. साधारणतः जनरली असं म्हटलं जातं 1 किलोचा मासा तयार करताना आपल्याला 7 ते 8 महिने लागतात, प्रॉपर नियोजन केलं तर. अचीव टार्गेट आम्ही आता साधारणतः मार्च मध्ये सोडलेला हा मासा आहे. मार्च मध्ये म्हणजे साधारणतः किती झाले बघा, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आज साधारणतः 10-11 तारीख असेल ना. मग 11 ऑगस्ट म्हणजे एक 4.5-5 महिन्यात हा मासा 450 ग्रॅमच्या पुढे
वेट पाहायला मिळते. मिळते. म्हणजे आता समजा रेड तिलापिया आहे ना. हा रेड तिलापियामध्ये येतो. आणि ह्याचं खाद्य व्यवस्थापन सकाळ संध्याकाळ आम्ही टाकतो. त्या प्रोटीन्स किती आहे, फॅट्स किती आहेत त्या खाद्यात, हे लय महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट बारकाव्याने बघणं अतिशय गरजेचं आहे. मॉर्टॅलिटी वगैरे काय किती होऊ शकते? साधारणतः काय आहे की आम्ही आता हे धरणामध्ये असल्यामुळे आमचं मॉर्टॅलिटी रेट, कारण उन्हाळ्यात सोडलेलं बीज, पाण्याचं टेम्परेचर व्यवस्थित असतं. साधारणतः फेब्रुवारी नंतरच मॅक्झिमम धरणात बीज सोडताना सोडावं, कारण पाण्याचं टेम्परेचर हे नॉर्मल असतं. त्यामुळे मॉर्टॅलिटी रेट हा कमी होतो. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर आणल्यानंतर त्याला फंगल इन्फेक्शन, म्हणजे तुमचं पाण्याचा पीएच वगैरे, आम्हाला काही पाण्याच्या पीएचचा किंवा ह्याचा काय इश्यू येत नाही. तुमच्या बायोफ्लॉग किंवा तळ्यातल्या पाण्यात येतो, कारण मॉर्टॅलिटी भरपूर होते. मोठ्या प्रमाणात एकत्र असतं आणि मूव्ह होत नाही. हे कसं आहे, एकत्र जरी पाणी एकटं असलं पण पाण्याची व्याप्ती जास्त आहे ना, त्यामुळे त्या गोष्टी अजिबात होत नाहीत. आणि आले तरी आम्ही ते अँटीबायोटिक देऊन क्लिअर करून टाकतात. शक्यतो आम्हाला हा मॉर्टॅलिटीचा इश्यू जाणवला नाही. विषय हा असतो की एकदा का आलेला फंगस किंवा मॉर्टॅलिटीला, ह्याला जास्त करून बुरशीच येते. माशाला जी येणारी आहे ती जास्त करून बुरशी येते. त्या बुरशीमध्ये ती एकदा झाली, त्याच्या अगोदर एकदा दोनदा आम्ही बघतो की बाबा माशाचा काय प्रॉब्लेम आहे का नाही. नसला असेल तर आम्ही अँटीबायोटिक देऊन सॉल्व्ह करतो. आणि बुरशीचंच प्रमाण ह्याला जास्त, म्हणजे रोग वगैरे विचार केला तर बुरशी जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. प्रमाण जास्त, दुसरं काय येत नाही ह्याला. बाकी व्यवस्थितच होऊन जातं. व्यवस्थित होऊन जातं. माशाचं व्यवस्थापनामध्ये फार महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. तिथे जर तुम्हाला सक्सेस झाला तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होणार आहेत. आता सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर आपण माशाच्या खाद्याचा जर विचार केला तर खाद्य आपलं कसं असावं आणि कोणकोणत्या प्रकारचं खाद्य पाहायला मिळतं? साधारणतः खाद्याचे प्रकार आहेत ते ह्याच्यात फ्लोटिंग मध्ये येते. हे जे असतं खाद्य, केज मधले खाद्य असतं ते फ्लोटिंग मधले तरंगत खाद्य येतं. अच्छा. तरंगत ह्याच्यासाठी येतंय की साधारण मासा हा आपला, आपण जर आता बुडणार खाद्य टाकलं ते ह्या जाळ्यातनं बाहेर जाणार, आणि जाळ्यातनं बाहेर गेलेलं खाद्य देवधरणातला मासा आहे किंवा इतर मासा आहे की खाणार. बरोबर. दुसरी गोष्ट, आपलं हे तरंगत खाद्य कशासाठी टाकतात की मासा आपलं खाद्य किती खातोय त्याच्यावर आपल्याला समजतं की मासा खाद्य खातोय का नाही, का काय प्रॉब्लेम आलाय. ह्याच्यासाठी हे तरंगत खाद्य असतं. आणि तुमच्या तलावात किंवा इतर ह्याच्यामध्ये तुम्हाला बुडणारं खाद्य मिळणं असा विषय ह्याच्यात आहे. म्हणजे बुडणार खाद्यापेक्षा ह्याला तरंगत खाद्य लागतं. कारण का की आता समजा आपण हे खाद्य टाकतोय, आता हे कडेच्या ह्याला थटते, आता मासा किती खाद्य खातोय हे आपल्याला आता समजते. समजा ह्याचं खाद्य शिल्लक राहिले तर लक्षात येते की ह्याचं खाद्य चांगले. आता आपण हे सगळे जेवढं आहे जर टाकलं आणि शिल्लक राहिलं तर ह्याला बुरशी पकडते. खाद्य पाण्याच्या संपर्कात असल्यामुळे लगेच बुरशी पकडते. वातावरण पण बुरशी, म्हणजे इतर वेळी बुरशी योग्य प्रमाणातच खाद्य टाकणं योग्य प्रमाणात खाद्य टाकलं पाहिजे. अति खाद्य झालं तरी त्याची ग्रोथ थांबते किंवा त्याला मग डिहायड्रेशन होणार. जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर जास्त जेवल्यानंतर आपलं डिहायड्रेशन होतं किंवा बरंच समस्या जाणं, त्यामुळे ह्यातनं सुद्धा तसं होऊ शकतं. पण अजून सर्वात महत्वाचं म्हणजे खाद्य शाकाहारी पाहायला मिळतं आपल्याला. दोन प्रकारचे खाद्याचे प्रकार आहेत. एक व्हेज खाद्य असतं, एक नॉन व्हेज असतं. एक शाकाहारीमध्ये तुमच्या सोयाबीनची पेंड, शेंगदाणा पेंड, अच्छा, सरकी, मक्याची मका, असे 4-5 प्रकार असतात. त्याचे एक असते. आणि मांसाहारीमध्ये माशाचे फिश ऑइल, आणि ते काय मला माहित नाही, आम्ही शक्यतो शाकाहारीच खाद्य वापरतो. पण तुम्हाला ह्या खाद्याद्वारे म्हणजे माशाचं वजन, ग्रोथ वगैरे व्यवस्थित पाहायला मिळालं. व्यवस्थित, कारण ह्याच्यात प्रोटीन्स आणि फॅट्स व्यवस्थित असतात. त्यामुळे ग्राहकाचं सुद्धा तुम्हाला म्हणजे असं रिस्पॉन्स येत असेल की बाबा चव वगैरे व्यवस्थित लागते. टोटली हा मासा हा 10 ते 15 फुटावर पाण्यात, स्वच्छ पाण्यात सांभाळलेला, संगोपन केलेला असल्यामुळं त्याची चव, ह्याला येणाऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी, आता तुम्ही जर नदीत किंवा धरणातला मासा नेला तर तो अर्धा किलोचा मासा असतो, पण त्याचं वय साधारणतः 1 ते 1.5 वर्ष असतं. आणि आपण जो संगोपन केलेला मासा आहे तो 5 ते 6 महिन्यातला असतो. म्हणजे कवळा मासा, म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, हा विषय आहे. आणि कवळा मासा असल्यामुळे हा चवीला चांगला लागतो. त्यामुळे मागणी देखील तुम्हाला रिटेलचे वगैरे सुद्धा म्हणजे भरपूर मागणी असणार. आता रिटेलचे कसं आहे, आमच्या इथं साधारणतः आम्ही हा 200 रुपयाला विकतो पर केजी. बाहेर तुम्हाला ते साधारणतः ब्लॅक जो मासा आहे तो 250 रुपयाला आणि 20 रुपये कटिंगला घेतो. मार्केटमध्ये गेलं तर, बाहेर घेतलं तर दुसऱ्या जिथं केजेस आहेत तिथे. बरोबर. रेड मासा हा तुम्हाला 350 रुपयाला मिळतो, आमच्या इथे 250 रुपयाला मिळतो. आणि कटिंग करायचं असेल तर 20 रुपये एक्स्ट्रा घेतले जातात बाहेर. आम्ही असाच कटिंग करून म्हणजे ह्याच्यातच.
250 रुपये मध्येच कटिंग करून आम्ही वगैरे देतो. द्या ना. आणि काय विषय आहे हे सगळं आहे, ह्याला व्यवस्थापन माशाच्या प्रजातीची मर्यादा आहे आणि दुसऱ्या गोष्टी 3 ते 4 प्रकारचे मासे आपण ह्याच्यात पालन करू शकतो. बरोबर. आणि विषय आहे की हा मासा जो पालन महत्वाचा मासा करतो तो तिलापिया आहे. हा मासा नदीत तुम्हाला कुठेही मिळतो. पण विषय हा आहे की हा मासा तुम्हाला नदीतला जो मासा आहे तो तुम्हाला ह्याच्यापेक्षा तो कुठं पण राहणारा किंवा काही पण खाणारा मासा आहे. त्याच्या चवीमध्ये आणि ह्याच्या चवीमध्ये फार जमीन आसमान आहे. लोकांना हे समजून घेणं फार गरजेचं आहे की हा मास्यात आणि त्या मास्यात लोक तफावत करून बरोबर. आणि तो धरून आणलेला आपल्याला किती 100 आणि तुम्ही किती एक्स्ट्रा घेताय तर 100 रुपये. 100च्या आत तर ते काही देतच नाहीत. एक लक्षात ठेवा, तुमच्या देखत लाईव्ह मासा असतो. हा मासा कापल्यानंतर ह्याचा माशासारखा वास सुद्धा येत नाही. हा मासा आम्ही येणाऱ्या गिरायकाला विचारतो. आमच्याकडे जे गिरायक येतं ते गिरायक बाहेरचा मासा खातच नाही. या माशाला ज्यावेळेस आम्ही इथं कटिंग करत असतो तेव्हा आम्ही तेवढा प्रश्न विचारतो की एवढं तुमचं कटिंग चालू आहे, याला माशाचा मासकट वास आहे का? नाही. हा दुसरी गोष्ट, कुठेही घ्या मासा तुम्ही, मासा फ्रेश आहे कसं कळते, त्याचे जे कल्ले असतात ते व्हाईट नाही पाहिजे झालेले. पांढरे कल्ले काळपट झाले की तो मासा शिळा आहे म्हणून समजायचं. ही एक पॉइंट आहे. म्हणजे मासा लाल कल्ला असेल तर तो ताजा मासा असतो. तुम्हाला नदीतला मासा कसा असतो, साधारणतः तुम्ही धरलेला मासा संध्याकाळच्या 4-5 वाजेपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये जाता घेता त्याला टाकूनच देत असतो. नंतर ते तुम्हाला 70ला पण देणार. सकाळी धरलेला मासा रात्री त्याने जाळे टाकलेला असेल, सकाळी तो बाजारमध्ये येतो, तिथे खपला नाही 3-4 वाजले की तो रेट पाडणारच. त्याला असा पण तो खराबच होणार असतो, फेकून देणार, त्यामुळे तो रेट 70 तरी आपले घ्यायचे. लोकांना ते समजत नाही. तो मासा घाण असतो, म्हणजे हा मासा हा कुठेही राहणार असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शरीराला हानिकारक नाही, अजिबात नाही. आपला हे मासा टोटली ऑर्गॅनिक आहे. म्हणजे जो खातो, ज्याला चव कळली तोच येतो परत परत येतो, असा विषय. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे आता हे तुम्ही केज केलेलं आहे, बरोबर का? एवढे केज केलेले आहे तुम्ही, आणि इथून तुम्ही म्हणजे सीड वगैरे देता का दुसरं नवीन करणाऱ्याला? नाही, आपल्याकडे ते तसले काय नाही. आपण जे आहे ते आपण बाहेरनच सीड आणतो. फक्त मासाच इथं मिळेल आपल्याला. मासे विक्रीला खाण्यासाठी इथं मासे मिळतील. आणि अजून एक महत्वाचा प्रश्न काय तर बाबांनो, आता बायोफ्लॉकचा जर आपण विचार केला, म्हणजे वॉश वगैरे करावं लागतं, क्लिनिंग करावं लागतं एक लॉट गेल्यानंतर वगैरे, तसं यामध्ये काय आपण करू शकतो का? तसलं काय नाही. आम्ही आता काय केलंय, आम्ही आमच्या सेफ्टीसाठी म्हणजे आम्हाला जसं वाटलं म्हणून आम्ही एक एचटीपी घेतलाय पेट्रोलवरचा. तिने एक साधारणतः काय करतो, एक 2 ते 3 महिने झाल्यानंतर जाळ्या साफ करतो. निर्जंतुक करून नाही, एसटीपीने धुयाच्या किंवा त्याच्यामध्ये हे तुमचं हे काय म्हणतो आपण त्याला, एक लिक्विड आहे, त्या लिक्विड मध्ये टाकून आम्ही ते साफ करून घेतो. म्हणजे निर्जंतुक करून घेणं गरजेचं. आणि फार ते लिक्विड पण वापरत नाही, कारण ह्याच्यात येणारा शेवाळ आहे ना, प्रवाळ येते. ह्या डॅम मध्ये आमच्या डॅमची डेप्थ जास्त नसल्यामुळे प्रवाळ येते. ते त्यांना खायलासाठी पोषक आहे माशांना. ते आम्हाला गॉड गिफ्ट भेटलेलं आहे. त्यामुळे तुम्ही खर्च वाचतोय आणि मासा पण आमचा व्यवस्थित राहतो, तंदुरुस्त, कारण नॅचरली त्याला मिळते. म्हणजे वॉश, म्हणजे क्लिनिंगचा जर विचार केला तर लॉट गेल्यानंतर फक्त आपल्याला जाळे वॉश करायचे आणि परत आणि अडकून दिले चालू, तसं करतो. तर आता आपण म्हणजे स्टेप बाय स्टेप करता तुम्ही, म्हणजे यामध्ये 2 पार्ट वगैरे वर्षभर मासा? याच्या 18 जाळ्यापैकी 4 जाळ्या हा नर्सरी आहेत. पलीकडच्या नर्सरी जाळ्या, त्याच्यात पिल्लं सोडल्यानंतर साधारणतः 2 प्रजातीची पिल्लं असतील, ब्लॅक रेड. 5-5 हजार आम्ही सोडतो. आणि त्याच्यानंतर ते सोडल्यानंतर 2-2 हजाराचं शॉर्टिंग करतो. एका पिंजऱ्यात साधारणतः 2-2 हजार पडतील किंवा 3 हजार चालते. 2 हजार शक्यतो आम्ही करतो. साधारणतः त्याचे अर्धा किलो 500 ग्रॅम जरी वजन धरलं तर 2000 मासे एका पिंजऱ्यात असतील तर 1 टन झाला एका ह्याच्या. ह्याचं मॅनेजमेंट आणि मायक्रो प्लॅनिंग पाहिजे सर्वात. तुम्हाला महत्वाचं दुसरं गोष्ट, स्वतःचं मार्केट पाहिजे. स्वतःचं मार्केट असलं तर हा बिझनेस व्यापाऱ्यांच्या जीवावर करणं काय पैसा देणार आहे. व्यापाऱ्यांच्या जीवावर काय नाही, व्यापारी ते त्याचं कमवत असतो. त्यामुळं आपण हा मासा बनवायचा, तो 110-120, फार तर आता जून ते मासेमारी समुद्री बंद असते त्यावेळेस तो 2 महिने ऑगस्टला आता चालू झाली, त्यामुळे तो इकडे पळतो. त्यावेळेस तो फार तर 150 रुपयेला फार तर रडून नेणार. 150 रुपये तो मार्केट बंद असल्यामुळे तो विकतो 200, 250, 200, 250ला. ते 30-40 रुपये काढतो. आपल्याला खर्च साधारणतः मॅक्झिमम जर व्यवस्थापन चांगलं केलं तर 80 रुपये येतो.
तुम्ही मध्येच खाद्य बंद केले ग्रोथ थांबती आणि परत खाद्य चालू केलं की त्याला लेवल याला परत 1-1.5 महिना लागतो तिथनं पुढे ग्रोथ चालू होती. मध्ये साधारणतः तुमचा खर्च 90, त्यात मॉर्टिलिटी असते, त्यात मेलेला मासा कसं आहे, बारक्यापणी मासा मेला, एक मासा साधारणतः 2.5 ते 3 रुपयाला पिल्ले येत. बरोबर. ते लहानपणी मेलं तर 3 रुपये तुमचा लॉस झाला. ते मासा साधारणतः त्याच्यावर खाद्य समजा आपण टाकतोय 1-2-3 महिन्याचा मेलं त्याच्यावर 15-16 रुपये खर्च येतो आणि ते जर वरचं 3 रुपये ती पिल्लू मेलं 18 रुपये तुम्ही लॉस. तुम्ही मरताय की हाही सगळं आहे, ती पैसा पाण्यावर फेकल्यासारखा आहे. तुम्हाला ती बारकावत रोज पाहिजे की काय होते, मरत्यात किती. आम्ही मायक्रो प्लॅनिंग म्हणजे आम्ही प्रत्येक मासा मेल्याला लिहून ठेवला. बाबा ह्या पिंजऱ्यात आम्ही 2000 मासे सोडलेत, पिल्ल सोडलेत बाबा 2000, त्यातले मेले किती, त्या मेलेल्याचं लेस करून त्याचं खाद्य त्या लेवल तेवढं खाद्य कमी टाकत गेलो. बरोबर. तुम्ही जर खाद्य 2000 सोडले म्हणून मार्केट किती हे लिहून ठेवलं नाही आणि खाद्य 2000च्या बेस टाकत गेला, लॉस, मेलेला लॉस. बरं मेले का ह्याचं पण पाहिजे ना, त्याचं कारण ते थांबच तोपर्यंत त्याचं खाद्य बंद करायचं. जोपर्यंत ती मॉर्टिलिटी थांबत नाही तोपर्यंत माशांना खाद्य टाकायचं. हे बारकाव आहे, ते तुम्हाला कोण सांगणार नाही. युट्यूबवर म्हणणार एवढा पैसा मिळतो, 10 लाख मिळते, 15 लाख मिळते, पाण्याचा तरंगता खजाना असले युट्यूबचे व्हिडिओ बघून आम्ही टाकले. पण आता कसं आहे, ज्या वेळात पडल्यावर कळालं ही आता तुम्ही आला इथं व्हिजिट दिल्या की तुम्हाला परिसर ही सगळं व्यवस्थित वाटते, तुमच्या डोक्यात ही राहणार व्हायला काय प्रोजेक्ट आहे, व्यवस्थित आहे, आणि जेव्हा टाकाल का नाही त्यावेळेला कळते. आणि साधारणतः आम्ही 4 ते 5 पार्टनर आहे, एक 6-7 लाख रुपये प्रत्येकी खर्च आलेला आहे. म्हणजे टोटली खर्च एक 38 पर्यंत गेलेला आहे, मंजुरी सकट, स्ट्रक्चर किंवा बोट किंवा इतर सगळं. आता हे जे आहे आमचं हेवी स्ट्रक्चर आहे, हे डिझाईन चायना आहे, असं तुम्हाला कुठे मिळणार नाही. तुम्ही कुठेही जावा, बरं जिथं मिळेल तिथं हे जिथनं आम्ही घेतलंय तिथनं झालेलं असणार. तुम्ही कुठेही जावा, जिथं जिथं प्रोजेक्ट आहेत तिथं व्हिजिट द्या. हित काय हेवी मेटलचा पत्रा किंवा हिथं कम्फर्टेबल वाटतंय, तुम्हाला असं वाटतंय का की आपण पडेन किंवा नाही, तर कुठल्याही प्रोजेक्टवर गेला की तुम्हाला ते अनकम्फर्टेबलच वाटणार. अतिशय स्ट्रक्चर आम्ही ते हेवी केले, थोडे पैसे स्टार्टिंगला जास्त पाईप मध्ये आहे. टोटली त्याला स्मोक ग्रे कलर दिला होता, आता ते तांबरलाय, पण हा नेव्ही कलर दिला होता त्याला, जे नेव्हीच्या जहाजांना असतो तो. याला रेड ऑक्साईड मारलेला आहे. आणि जीआयच्या पाईप आहेत, गंजू शकत नाही. बॅलर जिथं 2 टाकायचे तिथं 3 बॅलर आम्ही टाकले. एक बॅलर साधारणतः 600 किलो वजन कॅपॅसिटी करतो. आता इथं समजा आपण उभा आहे, ह्याच्यात 3 बॅलर आहेत मध्ये. म्हणजे आता 1 टनाचं आहे का वजन आपण केले त्याच्यासाठी मजबूत. आलं का लक्षात? म्हणजे नैसर्गिक आपत्ती येऊ शकते काय, उद्या काय वाटलं बाबा ही धरणाचा काय प्रॉब्लेम आलाय, ही तरंगतय, ही मूच वर होणार, एक माणूस सहज ओढू शकतो अख्खं स्ट्रक्चर. म्हणून आम्ही एक्स्ट्रा 1-2-4 बॅलर, ती सगळं टोटल 80-90 बॅलर त्या फ्लोटिंग हाऊसला गेलेले आहेत, खाली खालच्या चिटकून बॅलर टाकलेले आहेत. त्यामुळे ह्याला सहजासहजी भूकंप जरी आला, काही जरी झालं ते ह्याला काय होत नाही. ह्याच्यावर आम्ही भर दिला, बिल्ड क्वालिटीवर आमचे पैसे जास्त गेले. ऍक्च्युली तसं मग कमी कॉस्ट मध्ये पण होणार. म्हणजे आता तुमचे व्हिडिओ बघून म्हणणार हे काहीतरी सांगतोय, एवढं प्रोजेक्ट आहे, तुम्ही काय केलंय ते आम्हाला माहित आहे. तुम्ही कशासाठी केलंय, आमचं बिना अनुदानित आहे. अनुदानासाठी असतं तर मग आम्ही बी असंच काढून बंद करून ठेवलं असतं ना. बरोबर आहे, सातत्य ठेवून चालू ठेवले. आणि काय ज्याला करायचं आहे त्यानं प्रॉपर नॉलेज करा. पैसा ह्याच्यात भरपूर आहे 100%. कारण मासा असा आहे, तुमच्या मर्यादा कोंबडीच्या चिकनला मर्यादा आहेत, त्याला माशाला मर्यादा नाही. तुमचं प्रॉपर मार्केट पाहिजे, मग तुम्ही गडगंजी पैसा ह्याच्यात कमवणार. फक्त ही जी तुम्ही सांगितलं ते बारकावं जर तुम्ही जपलं बारकावं सगळं ह्याच्यासारखा पैसा व्यवसाय, कोणताही व्यवसाय करा विचार करून करायचा आणि त्याच्यातलं बारकावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज असणं अतिशय गरजेचं. पार्टनरशिप मध्ये पण काय असतं, पार्टनरशिप मध्ये सगळ्यांचे विचार एकसारखे नसतात. पार्टनरशिप करत असताना ते आपल्याला पटत नसलं, एकदा केली की पटत नसलं तरी चालेल, पण आपल्याला आता व्यवसायासाठी करायचंय म्हणून करायचं. म्हणजे एकदा त्याच्यात परत फारकत घ्यायची नाही. पार्टनरशिप मध्ये बऱ्याच वेळा असं होते, आणि बरेच प्रोजेक्ट असे आहेत की पार्टनरशिप केल्या मग हेवे देवे चालू होते, वाद होते. शेवटी आपण एकत्र आलो 4 पैसे मिळावे, बरोबर की नाही. आणि 4 पैसे मिळत असतील तर तुमचं आमचं नाही पटलं तरी चालते, 4 पैसे मिळतात ना, संपला विषय. हे आपलं काय आहे ते महत्वाचं आहे ना. तर आता आपण सगळी माहिती याची घेतलेली आहे, बाबा स्ट्रक्चर कसा असावं वगैरे सगळ्या गोष्टी. परंतु आता जर नवीन कोण व्यवसाय हा करायचा असेल कुणाला, तर काय तुम्ही सजेस्ट करू शकता की बाबा त्यानं काय करावं स्टार्टिंगला? नवीन व्यवसाय करणारा एक आमचं असं विनंती म्हणण्यापेक्षा एक मार्गदर्शन स्वरूपात असं राहील की त्यानं
त्या व्यवसाया संबंधित पूर्ण नॉलेज घेतलं पाहिजे. त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती, त्या व्यवसायामध्ये असणारे बारकावे, ड्रॉबॅक्स, या सगळ्याचं पूर्ण ज्ञान असल्याशिवाय त्या व्यवसायात पडू नये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्यासारख्या म्हणजे एखादं ज्यानं केज वगैरे केलेला आहे त्या ठिकाणी येऊन माहिती पूर्ण घेणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही ट्रेनिंग वगैरे तुमच्याकडे काय अवेलेबल आहे का? ट्रेनिंग वगैरे आमच्याकडे तसं काही नाही. ते महाराष्ट्र शासनाचे कोर्स असतात, ते कधी येतात काय येतात ते काही कळत नाही. आम्ही असेच काय युट्यूबवर तुम्ही सर्च केल्यानंतर जे आम्हाला झारखंड किंवा छत्तीसगड ह्या साईड मोठ्या प्रमाणात माशाचे व्यवसाय असले किंवा त्यांच्या धरणामधले आहेत, त्यांच्याकडे ओपन पिंजरा व्यवस्थापन असे धरणातले पिंजरा पद्धतीचे नाहीत, पण त्यांचं आहे. किंवा आंध्र साईडला तुमच्या आहेत, त्यांचे व्हिडिओ बघून बायोमास कसं काढायचं किंवा काय हे आम्ही सगळं अक्कल विकत घेतलेली आहे. किंवा अनुभव आल्यानंतर मासा का मरतोय, मग एखाद्या डॉक्टर खाद्यवाल्याच्या डॉक्टरला सांगायचं ती टाका, ती लावा, ही लावा, आणि काय कळायचं नाही. मग शेवटी आम्ही स्वतःच एक मॉडेल बनवलं आणि त्या मॉडेल पण तुम्हाला मगाशी माहिती सांगितल्याप्रमाणे सगळं स्ट्रक्चर करून तुमच्या ट्रेनिंग वगैरे काय अवेलेबल नाही, फक्त म्हणजे एखाद्याला करायचं असेल तर तो व्हिजिट येऊन करू शकतो, बघू शकतो कसं आहे काय. व्हिजिट आणि ट्रेनिंग हे सगळं हेच आहे. बरोबर. तुम्ही काय करता, कोणी जरी ट्रेनिंग दिले तरी तुमचा अनुभव महत्वाचा आहे. तुम्हाला येणार त्यातनं जे हे आहे ते लय फार महत्वाचं आहे. पण असं नाही की कोणी याला व्हिजिट करू शकतं. हो, व्हिजिट करण्यापेक्षा ह्याला मर्यादा आहेत. पण शेवटी कसं आहे, आता आपण आपल्या ह्याच्यावर लोकांना घेऊन येतो, बरोबर, कारण ह्यात ही काय बोटिंग नाही. महत्वाची गोष्ट आहे, हे बोटिंग नाही. फक्त आता कसं आहे, रिलेटिव्ह आहे किंवा काय ह्या गोष्टीवर आपण आणू शकतो, कारण ह्याच्यात नो एक्सक्यूज. एकदा का काय झालं बुडला तर जबाबदारी आम्हाला धरणार. तुम्हाला काय संबंधित होता का, तुम्ही का घेऊन गेला? बरोबर. आम्ही आमच्या अजून एवढं 2-3 वर्ष आमच्या घरातली किंवा फॅमिली आम्ही घेऊन आलेलो नाही, आलो नाही. कारण रिस्क बी रिस्क आहे, कारण जिथं जास्त धरणाची खोली आहे तिथं हाच प्रोजेक्ट उभा केला जातो. कारण उन्हाळ्यात धरणातलं पाणी जरी सोडलं तर हा खाली तटून किंवा पाणी कमी झाल्यामुळे हे बंद पडून अशातल्या ह्या स्वरूपात जिथे जास्त खोली असते तिथं हा सोडला जातो, प्रोजेक्ट उभा केला जातो, कुठेही जरी गेला तरी. त्यामुळं सरांनी आपल्या चॅनलवरती येऊन भरपूर सारी माहिती या ठिकाणी दिलेली आहे की कसं केलं पाहिजे, कोणता बारकावा आहे, कसं यात म्हणजे प्रॉफिट कसं कमवलं पाहिजे. नक्कीच हा फायदेमंद व्यवसाय आहे, परंतु बारकावे जपणं अतिशय गरजेचं आहे. तर मी सरांना धन्यवाद देतो की चॅनलवरती येऊन तुम्ही मुलाखत दिली, शेतकऱ्यांना एक सल्ला दिला की कोणाला करायचं असेल तर धन्यवाद देतो. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर व्यवस्थितच करा, आणि जी माहिती आम्ही सांगितलेली आहे, सरांनी सांगितलेली आहे ती व्यवस्थित बघा. त्याचबरोबर कुठेही व्हिजिट करा, माहिती पूर्ण घ्या, आणि तरच हा व्यवसाय. तर कशी वाटली इन्फॉर्मेशन? मला एक बोलायचं आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे समाज कार्यकर्ता किंवा इतर चॅनलवाले आहेत त्यांना एकच माझं सांगणं आहे की युट्यूबवर काहीतरी कोणतरी 4 पैसे देते म्हणून काहीतरी एक्स्ट्रा काय सांगायचं नाही. हा व्यवसाय असा आहे, ते एवढा पैसा मिळवून जातो. जे सत्य आहे त्यातून, कारण का बरीचशीच लोक युट्यूबवर बघूनच अनुकरण करत असतात. बरोबर. आणि ते त्यांचा पैसा लावत असतील किंवा कुठलीही गोष्ट करत असतात की तुमच्याकडे बघून प्रेरणा म्हणून तुम्ही दाखवलं किंवा त्यांचं केलंय तसं मला करायचं आहे. बरेच बघा बायोफ्लॉग वाले पण सुद्धा बंद पडलेले आहेत, हे युट्यूबवरच बघून अतिशयोक्ती काहीतरी सांगायचं, एवढा पैसा मिळतो, तेवढा पैसा मिळतो. मला सांगा, सोनं जरी बनायचं असेल तरी त्याला टाकून सळूनच बनायला लागते. देव बांधताना मूर्ती सुद्धा त्याला घडवावी लागते. बरोबर. म्हणून दाखवताना सकारात्मक दाखवा. माणसं ह्या दुनियेत आपल्यामुळे काहीतरी मिळालं पाहिजे. तुम्ही सकारात्मक दाखवत गेला, चांगलं करत गेला तर तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिष्ठा काय जे तुमचं आहे, लाईक, प्रतिष्ठा, व्ह्यूज, बरोबर, हे तुम्हाला मिळत जाणार. तुम्ही त्याची अपेक्षा करू नका. तुम्ही फक्त ज्या गोष्टी सत्य आहेत ते सत्य सांगणं गरजेचं आहे. सत्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवसायात सातत्य असणं गरजेचं आहे. बंद पडण्याचा व्यवसाय कारण म्हणजे एक तर अपुरं नॉलेज, दुसरी गोष्ट इथं बघून येते, आणि दुसरी गोष्ट काय तर अपुरं नॉलेज, आणि त्यात जर प्रॅक्टिकल ज्ञान नाही, आणि सातत्य जर नाही ठेवलं, बंद पडण्याचं कारण एक लॉट गेला माणसाचं. आता काय झाले तर लगेच पैसा पाहिजे, फास्ट. आज केलं की पुढच्या महिन्यात 1 लाख रुपये आले पाहिजेत. 25 लाखाचा अर्निंग आहे या केज मध्ये, पुढच्या महिन्यात 1 लाख आले पाहिजे. तर असं नाही होऊ शकत. तर सातत्य ठेवलं पाहिजे. एक लॉट गेला तर एक मेंटेनन्स होऊ शकतो त्याच्यात, एका लॉट मध्ये, दुसऱ्या लॉट मध्ये प्रॉफिट होऊ शकतं. तर कंटिन्युटी असणं अतिशय गरजेचं. संघर्षाशिवाय कुठली गोष्ट सहज शक्य होत नाही. तुम्हाला सहज जर मिळालेली गोष्ट आहे ती टिकत पण नाही. बरोबर आहे. आळवावर पाणी राहतच नाही. आपली मनच आहे, मराठी माणसाची मन आहे. तुम्हाला सहज मिळालेली गोष्टीची त्या किंमत राहत नाही. संघर्ष हा करावा लागतो. जेवढा मोठा संघर्ष तेवढा तुमचा विजय मोठा, लक्षात घ्या. त्यामुळे करताना काळजीपूर्वक करणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.